नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज अंतिम निकाल लागणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या बाहेर पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या नराधमाविरोधात कोर्टात 1200 पानाचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 2.25 महिन्यात 55 जणांची साक्ष नोंद करण्यात आली. आरोपी भीमराव कांबळेला काय शिक्षा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नसरापूर प्रकरणी आतापर्यंत तपासात काय काय घडले असा घटनाक्रम सुद्धा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर पहिला घटनाक्रम 1 मे 2026. नसरापूर परिसरातून 3.5 वर्षाची चिमुकली बेपत्ता झाली. काही वेळानंतरच दुर्दैवीपणे त्या चिमुकलीचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला. 2 मे 2026 सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या वळल्या. अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. 6 मे 2026 शवविच्छेदन आणि न्याय वैद्यकीय तपासणीचे अहवाल प्राप्त. तपासादरम्यान आरोपीची घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना सुद्धा करण्यात आली. 16 मे 2026 विशेष न्यायालयात सुमारे 1200 पानी आरोपपत्र दाखल. 28 मे 2026 न्यायालयाने आरोपींविरोधात आरोप केले निश्चित. नसरापूर प्रकरणाचा एकंदरीत घटनाक्रम काय आपण पाहिला. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत. बालाजी, आपण पाहतोय नसरापूर जे प्रकरण घडलं, जी घटना घडली, चिमुकलीवर अत्याचार झाला, त्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळाली आणि आता अखेर प्रतीक्षा ज्या निकालाची होती तो निकाल आज लागणार आहे. काय अधिकची माहिती आहे याबाबतची? कारण नक्कीच आपण जर पाहिलं तर 1 मेला जी घटना घडली त्या दुर्दैवी घटनेचा निकाल जो आहे तो आता लागणार आहे आणि त्यासाठी जी आहे ती मोठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो न्यायालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सगळे वरिष्ठ अधिकारी, त्याचबरोबर वकील आणि न्यायालयाच्या बाहेर जी आहे ती गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या सगळ्या घटनेनंतर जे आहे ते फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती समाजाकडून करण्यात येत होती, तिच्या कुटुंबियाकडून करण्यात येत होती. जन्मठेपेची शिक्षा सुद्धा होण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते. मात्र अशा विकृती जी आहेत त्या महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होऊ नये, महाराष्ट्रामध्ये या विकृतीला आळा बसावा यासाठी या निकालाकडे सगळं लक्ष जे आहे ते आता लागलेलं आहे. न्यायालयाकडून नेमकं या सगळ्या शिक्षा काय दिली जाते आणि यातून सगळ्या समाज मनाचं जे आहे ते समाधान होतं का ते पाहणं महत्वाचं आहे. कारण 55 दिवसात अतिशय जलद खटला म्हणून देशातला या खटल्याकडे पाहिलं जातंय आणि या 3.5 वर्षाच्या पीडितेला न्याय देण्यासाठी सगळ्या यंत्रणेने जे अलर्टपणे काम केलेलं आहे त्याचं कौतुक होते आणि त्याचा निकाल जो आहे तो अवघ्या 55 दिवसात आता येणार आहे. त्यामुळे या सगळ्याची तयारी जी आहे ती आता झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आता थोड्या वेळामध्ये जे आहे ते या सगळ्या कोर्टासमोर या शिक्षेची सुनावणी होण्यासाठी सुरुवात होईल. त्यासाठीची सगळी तयारी करण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपी जो आहे तो भीमराव कांबळे याला सकाळीच जे आहे ते पुणे पोलिसांनी न्यायालयात आणलेलं आहे आणि आता पुणे पोलिसांचा सगळा पोलीस बंदोबस्त जो आहे तो न्यायालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्यांना या पीडितेला न्याय मिळावा वाटतो त्या सगळ्या नागरिकांची जी आहे त्या निकालाकडे लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच बालाजी, या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजी अपडेट घेत राहू. तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.